नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीचा 6वा पाठ पाहणार आहोत. थोरांची ओळख डॉक्टर खानखोजी. या पाठाचे लेखिका आहेत वीणा गवाणकर. आधी पाठाचा परिचय पाहूया. बघा या ठिकाणी चित्र दिसते ते आहेत डॉक्टर खानखोजी. त्यांचा परिचय करून घेऊया. थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजी यांच्या शेतीमधील प्रयोगांची उद्बोधक माहिती या पाठात दिलेली आहे. आता या पाठातून आपल्याला काय संदेश मिळतोय तर भारतामध्ये होऊन गेलेल्या थोर विभूतींची ओळख व त्यांच्या कार्याचे महत्त्व तरुण पिढीला कळावे हा हेतू या पाठाचा आहे. समाजसेवेचे बीज तरुणांमध्ये रुजावे व मानवसेवा हीच खरी देशसेवा आहे हा संदेश या पाठाद्वारे दिलेला आहे. तो आता आपण पाहूया. चला तर सुरुवात करूया. बघा गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. आता गदर क्रांती बघा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये गदर म्हणजेच काय विद्रोह तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव. की सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यापूर्वी आपल्या ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. मग ह्या ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करण्यासाठी जी क्रांती उभारली गेली ती आहे गदर क्रांती. प्रणेते म्हणजेच काय प्रेरणास्थान ते मेक्सिको शहरातील जादूगार असा प्रवास करणाऱ्या खानखोजेंचं पूर्ण नाव काय आहे डॉक्टर सदाशिव पांडुरंग सदाशिव खानखोजे. त्यांनाच काय म्हणतात भाऊ या नावाने ओळखलं जातं. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. त्यांचे आजोबा आहेत बघा तात्या त्यांना म्हणतात. त्यांच्या मांडीवरती बसून त्यांनी लहानपणी अनेक स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकलेल्या आहेत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांना मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी चर्चा किंवा खलबत चालायची. खलबत म्हणजेच काय चर्चा. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. म्हणजेच लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्ध तीव्र असंतोष त्यांच्या मनामध्ये होता. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दारात बसून काहीतरी खलबतं चालायची बघा की चर्चा करायचे आणि इंग्रजांची सत्ता कशी बाहेर लावता येईल याचा ते विचार करायचे. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवरती भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंना शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं लागलं. लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. की वडिलांना वाटायचं आता शिक्षण पूर्ण झाले, मुलांनी लग्न करावं. पण भाऊंना काही लग्नामध्ये इच्छा नव्हती आणि त्यांचं मन वळवण्यात त्यांच्या वडिलांना काही यश आलं नाही. पुढं पाहूया. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. बघा की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सगळीकडे चळवळी लढा चालूच होता आणि त्याचवेळी ते पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांना जाऊन भेटले. तेथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहत ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत आहे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. आता रणशास्त्र म्हणजेच काय तर लष्करी शिक्षण, शस्त्रांनी लढावयाचे शिक्षण की कसं घ्यायचं लष्कराबरोबर लढायचं याचं शिक्षण त्याला म्हणायचं रणशास्त्र. टिळकानेही त्याला अनुमती दर्शवली. अनुमती दर्शवली म्हणजे काय परवानगी दिली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकाने त्यांना सल्ला दिला. की इंग्रजांविरुद्ध लढायचं आहे पण त्यांचं कसं आहे सैन्य शस्त्र कसे आहेत आधुनिक आहेत आणि त्यांच्याशी जर आपल्याला टक्कर द्यायची असेल लढायचं असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे परदेशात जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे असं टिळकाने त्यांना सल्ला दिला. 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. मायदेश म्हणजे आपला देश सोडून ते परदेशात शिकायला गेले.
अमेरिकेत सान रायाफल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. बघा कुठे गेले शिकायला ते? अमेरिकेमध्ये. तर सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमी. आता तुम्ही शब्द ऐकला असेल. अकॅडमी म्हणजेच काय? अकादमी म्हणतात. सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला आहे. त्या ठिकाणी ते दाखल झाले, म्हणजे तिथं त्यांनी ॲडमिशन घेतलं. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग बाहूंवर खुश होता की त्यांनी त्या अकॅडमीत प्रवेश घेतला आणि त्यांच्या अंगी असलेली शिस्त, अभ्यासाची प्रगती, तसेच कुठलेही काम तत्परतेने लगेच करणारे, त्यांचं शरीर चापल्य, लवचिकता पाहून, चपळता पाहून ते शिक्षकसुद्धा काय झाले? खुश झाले. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असत, की त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आपल्याला हे शिक्षण पूर्ण करायचे असं त्यांनी मनोमन ठरवलं. 1910 साली टपाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. आता बघा की डिप्लोमा पूर्ण केला आहे त्यांनी मिलिटरी स्कूलचा. तर डिप्लोमा म्हणजेच काय? तर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट किंवा पदवी मिळाली त्यांना. कोणती पदवी मिळाली? तर टमाल पेस मिलिटरी अकॅडमीची त्यांनी पदवी मिळाली. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांनी खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. बघा त्यांनी आता बहुजन समाजाच्या विकासासाठी काय ठरवले? हा आपल्या समाजातील बहुतेक लोक कसे आहेत? शेतकरी आहेत. शेतीप्रधान देश आहे आणि शेती जर सुधारायची असेल तरच काय होणार आहे? आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आपलं स्वातंत्र्य मिळेल. म्हणून त्यांनी कशाला? कृषक आणि श्रमजीवी. कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कष्ट करणारे, काम करणारे. हे दोन्ही जर लोक एकत्र आली तर आपण काय करू? इंग्रजांना सहज आपल्या देशातून घालवून देऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता. शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. बघा आधी त्यांनी मिलिटरी स्कूलचा अकॅडमीचा डिप्लोमा पूर्ण केला. आता त्यांनी काय ठरवलं? तर बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल यासाठी त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. आता कुठं घेतले ॲडमिशन मग त्यांनी? तर वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. आता वॉशिंग्टन काय आहे? अमेरिकेची राजधानी. तर राजधानीचे प्रसिद्ध शहर आहे. या शहरामध्ये त्यांनी तिथं महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला, कृषी महाविद्यालय. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स, बघा MSc पदवी मिळवलेली आहे. पदवीनंतर काय असतं? पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मास्टर डिग्री MSc ही पदवी कृषीमध्ये त्यांनी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली, की लोकांमध्ये प्रचारसुद्धा त्यांनी केलेला आहे. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. त्याच्यामध्ये त्यांना कोणते सहकार्य लाभले पहा? लाला हरदयाळ, पंडित काशीराम विष्णू, गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त, हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, हान, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आहे. अपार साहसे त्यांनी अंगावर घेतली. बघा की क्रांतिकारक त्यांना अनेक मित्र भेटले. त्यांनी सशस्त्र लढा दिला आणि त्या लोकांना एकत्र करून त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती म्हणजे त्या ठिकाणी ते फिरलेले आहेत. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांनी प्राध्यापकपदी नेमणूक झाली. बघा आता डॉक्टरेट मिळवली कृषीमध्ये त्यांनी वॉशिंग्टन येथील विद्यापीठामध्ये. नंतर ते मेक्सिको हे अमेरिकेतलं दुसरं शहर आहे तिथं गेले. त्या ठिकाणी त्यांनी सरकारी कृषी महाविद्यालयात त्यांनी तिथं ॲडमिशन घेतले, नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत गेला, म्हणजे प्राध्यापकपदी त्यांची मेक्सिको या ठिकाणी निवड झाली आणि त्यांचं अध्यापन म्हणजे शिकवण्याचं प्रसिद्धीसुद्धा खूप वाढली. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. मोल आलं म्हणजेच काय? किंमत आली. जेनेटिक्स. आता जेनेटिक्स म्हणजेच काय? तर अनुवंशशास्त्र.
जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणायचं जेनेटिक्स शास्त्र. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेला प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. बघा, त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले, म्हणजे विविध प्रकारच्या जाती तयार केल्या. संकरित बियाणांचे मूळ सूत्र त्यांनी शोधून काढलं. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणारा गव्हाचा संकरित जात, म्हणजे दोन्ही ऋतूत येणारी, तांबेरा न पडणारी, तांबेरा हा काय आहे, वनस्पतीवरील एक कीड आहे, आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात. उतारा म्हणजेच काय, भरपूर उत्पन्न देणारी. अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात ही डॉक्टर खानकोजे यांनी काय केली, शोधून काढलेली आहे. डॉक्टर खानकोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतचे प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिको सरकारचा शेती सुधार मंडळाने त्यांचा आमंत्रण दिले की त्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रगती केलेली पाहिली, विविध प्रकारचे वाण शोधले, आणि म्हणून त्यांना मेक्सिको सरकारने काय केले, शेती सुधार मंडळामध्ये त्यांची नेमणूक केली. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचाव्यात, या कामगिरीवर डॉक्टर खानकोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली आणि या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. बघा की त्यांनी सोफेर अभ्यास करत असताना त्यांना मका हे पीक दिसलं आणि या मका पिकावरती त्यांनी काय केले, संशोधन केलेलं आहे. मेक्सिकोतील तिओसिंतले या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की मका पिकांवरती संशोधन केलं आणि त्या तिओसिंतले या निरुपयोगी वनस्पतीपासून त्यांनी काय केलं, मका याचं संकरण करून त्याची तेओ मका ही मक्याची नवीन जात त्यांनी काय केली, शोधून काढली. बघा काय नाव आहे त्याचं, तेओ मका ही संकरित जात निर्माण केली. काय केले त्याच्यापासून, तर एकेका मक्याच्या ताटावर किती कंस आली, 30-30 कंस नी डाळिंबाप्रमाणे संपूर्ण भरलेली. आता आपल्या इकडं मका पीक आहे बघा, तुम्ही त्याच्यावरती साधारणतः 2 नाही तर 3 कंस असतात, पण डॉक्टर खानकोजे यांनी शोधलेली जी मका आहे त्या काळामध्ये त्या मक्याच्यावरती एका ताटाला किती कंस येतात, 30-30 कंस येतात, आणि ती डाळिंबाप्रमाणे पूर्ण भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानकोजेंचा गौरव केला. बघा, त्यांनी गहू याच्यामध्ये नवीन जाती शोधून काढल्या, मका या पिकावरती सुद्धा संशोधन करून काय काढले, नवीन प्रकारची त्यांनी जात शोधून काढली, वाण संकरित केलं आणि चांगला उतारा देणारं पीक तयार केलं. गहू मक्यानंतर त्यांनी तूर आणि चवळी यांचे विविध वाण तयार केले. वाण मगाशी म्हणजेच पाहिलं पण नवीन संकरित बियाणांचं जे मूळ सूत्र आहे ते शोधून काढायचं. याच्यानंतर पहा, सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. म्हणजे गहू, मका, याच्यानंतर काय, तूर, चवळी आणि सोयाबीन या पिकांची सुद्धा लागवड करायला त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवगा सगळ्यांना माहितीच आहे. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. म्हणजे शेवग्याच्या शेंगांच्या बियापासून काय करते, सुगंधी तेल तयार करता यायचं, याचं महत्त्व त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आणि ते प्रकाशित केलं आणि आपली सर्व माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणून डॉक्टर पांडुरंग खानकोजे होय.
अशा प्रकारे आज आपण डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्याविषयी आपण काय केली, थोडक्यात माहिती पाहिली. तुम्ही सर्वांनी ह्या पाठाचं काय करायचं आहे, वाचन करायचे आणि स्वाध्याय लिहायचा आहे. धन्यवाद.